प्रिय मित्रांनो, आज शनिवार आणि 7 डिसेंबर आणि आजच्या दिवशी प्रभू परमेश्वर यशा संदेशाद्वारे आपणास एक नवा संदेश देणार आहे। विशेषतः इस्रायल समाजाला म्हणजे त्याच्या निवडलेल्या लोकांना, जे त्याचे आहेत त्या सगळ्या लोकांना तो असा संदेश देत आहे की देवाचं वचन स्वीकारा आणि आजपासून तुम्ही अजिबात शोक करणार नाहीत, तर तुम्हाला कृपेचं वरदान प्राप्त होईल। आणि विशेषतः तुम्ही सगळेजण जे तुमचे शिक्षक आहेत ते तुम्हाला चांगलं मार्ग दाखवतील आणि त्याचं तुम्ही ऐका आणि ते तुम्हाला सन्मार्गावर ठेवतील। आणि म्हणून तुम्ही त्यांच्या आज्ञेत राहिलात आणि तुम्ही त्यांचं वचन पाळलं तर नेहमी तुम्ही प्रभूची म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जो तारणार आहे त्याचा तुम्ही स्वीकार करीत आहात। आणि म्हणून तुम्ही तुमच्या घरचे जी गुरढोरं आहेत, जी जागा जमीन आहे, जी तुमची सगळी मालमत्ता आहे, त्या सगळ्यांचं परमेश्वर संरक्षण करेल आणि तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये मिळेल। म्हणजे भरपूर खायला प्यायला मिळेल, भरपूर अन्नधान्य मिळेल, म्हणजेच भरपूर पाणी आणि सगळ्या सुविधा तुम्हाला मिळतील। कारण तुमचा आश्रयदाता हा परमेश्वर हा तुमच्या बरोबर आहे आणि तो येत आहे। त्यामुळे तुम्ही भिवू नका। हो माझ्या प्रिय बंधूंनो, तो प्रभू येशू जणू काही या संदेशाद्वारे सांगत आहे की तुमचे ओहोळ आणि त्या ओहोळाचे झरे हे सगळे देखील पूर्णपणे वाहतील। म्हणजे परमेश्वर आपल्याला किती मोठी आशा देतो। परमेश्वर सगळं आपलं तारण करणार आहे, आपल्या जीवनातील सगळी दुःख आजार अडचणी सगळे दूर करणार आहे। म्हणून त्या परमेश्वराच्या आज्ञेत आपण राहावं आणि त्याची इच्छा पूर्ण करावी, म्हणजे आपलं तारण होऊ शकते। प्रिय मित्रांनो, आजच्या शुभवर्तमानात देखील प्रभू येशू ख्रिस्त हे आश्वासन देत आहे, कारण हा नवीन करार आहे आणि येशू ख्रिस्त जगावर प्रेम करण्यासाठी ह्या जगात आलेला आहे। आणि तो येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की जे तुम्ही मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे आहात ते तुम्ही आता घाबरू नका, कारण मी तुमच्या बरोबर आहे, मीच तुमचा मेंढपाळ आहे, मीच तुमचं रक्षण करेन, मीच तुम्हाला हिरव्या कुरणात नेईन आणि मीच तुम्हाला त्या ठिकाणी खायला प्यायला देईन। आणि विशेषतः जिथे निर्मळ असे झरे वाहतात अशा ठिकाणी तुम्हाला पाणी प्यायला मिळेल। म्हणजेच हा आपला मेंढपाळ आपल्याला सगळी सुरक्षा देणार आहे। म्हणून आपण नेहमी त्याच्यासाठी तयारी करावी। म्हणजे त्याचा स्वीकार आपण केला तर आपल्या जीवनामध्ये आपोआप ह्या सगळ्या गोष्टी येतील। आणि म्हणून आपण जे खरोखर शहाणे लोक आहोत, जे विचाराने सुज्ञ आहोत, जे देवाचे लोक आहोत, त्याने ह्या गोष्टीकडे लक्ष पुरवणे आवश्यक आहे। म्हणजेच आपल्या जीवनात आपल्याला कळेल की अनेकदा आपण कसे तरी वागतो, कारण आपल्याला दिशा नसते। आज दिशा दाखवणारे मेंढपाळ नसतात आणि त्या मेंढपाळाने आपल्याला सांगितलं तरी देखील आपण मन मानेल त्याप्रमाणे वागतो। आणि अशा वेळेला प्रभू येशू ख्रिस्त जो परमेश्वराचा पुत्र तारणारा म्हणून आपल्यामध्ये आलेला आहे, तोच आपलं तारण करू शकतो। ह्याकडे अगदी बारकाईने लक्ष द्या असं आज परमेश्वर सांगत आहे।